ख्रिस्तात प्रिय बंधू आणि बहिणींनो, ख्रिस्तात आपणास सलाम. पुन्हा एक वार मी परमेश्वराच्या पवित्र वचनातून आपणापर्यंत आलेलो आहे. प्रियानो, मागील आठवड्यामध्ये मी या 40 दिवसाच्या उपवासाविषयी परमेश्वराचं रहस्य, त्या अरण्यापासून कालवरीपर्यंतचा प्रवास याविषयी बोललो होतो आणि सांगितलं होतं. आज पुन्हा परमेश्वराने मला प्रेरणा दिली. हा पाम संडे, जावळ्याचा रविवार संपल्यानंतर मी तुमच्यासमोर आलेलो आहोत. कारण प्रियानो, या पाम संडे विषयी ख्रिस्ताचं जयघोष आणि त्या येरुशलेमेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रवेश राजा अधिकाराने, याविषयी मला आपल्याशी बोलावी इच्छितो. प्रियानो, हा पाम संडे आम्ही साजरा केला आणि बहुतांश अशा मंडळांमधून संडे स्कूलचे लेकरं या पाम संडे विषयी उत्सुक असतात आणि त्यांच्याद्वारे कार्यक्रम केले जातात. प्रियानो, हा पाम संडे केवळ त्या संडे स्कूलच्या लेकरांकरिता नव्हे तर सर्वांकरिता एक वेगळी दिशा देणारा आहे. आणि म्हणून आज मी तुम्हासमोर या पाम संडे विषयी परमेश्वराचं पवित्र वचन घेऊन आलेलो आहे. मत्तयाचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि 9वं वचन यामध्ये याविषयी आम्हाला सांगितलं गेलेलं आहे. आणि ते जर आम्ही वाचलं तर आमच्या लक्षात येईल की परमेश्वराचा येरुशलेमेमध्ये हा उत्सवाने प्रवेश आहे. तत्पूर्वी तो 40 दिवसाच्या उपवासानंतर तो शास्त्र सांगतं की तो गालिलात गेला आणि त्या गालिलापासून त्यांनी अनेक सेवे, अनेक चमत्कार, अनेक रोगांना बरे करत करत तो या ठिकाणाकडे आलेला आहे. प्रियानो, आम्ही या लेंथ समयातील शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. तसा बायबल वाचत असताना आम्हाला या पाम संडेचं कनेक्शन लगेच आम्हाला सापडत नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेस त्याचे 40 दिवस 40 रात्र उपवास संपल्यानंतर तो गालिलाकडे गेलेला आहे असं पवित्र शास्त्र सांगतं. परंतु मी आज ज्या काही आम्ही सण साजरे करतो त्याविषयी मला सांगायचं आहे. प्रियानो, हा पाम संडे म्हणजे एक या होसानाचा अर्थ, आणि या पाम संडे विषयी मी जास्त सांगण्यात मी हा वेळ घालत नाही. परंतु पाम संडे हा वेगळं करण्याचा सण आहे. प्रियानो, मला सांगू द्यात की ख्रिसमस ज्या वेळेस आम्ही साजरे करतो तर ख्रिसमस हा सण एकत्रित करण्याचा सण आहे. मागी लोक आले, मेंढपाळ आले, ते सर्व एकत्रित झाले, परमेश्वराच्या दर्शनाकरिता ते समोर आले, ते एकत्रितपणे आले. सर्व एकत्रित करण्याचा सण ख्रिसमस आहे. परंतु हा पाम संडे जो आहे तो वेगळं करण्याचा सण आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या अध्यायामध्ये आपण वाचलं तर आम्हाला लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्ताने एक वेगळं करण्याचं त्या ठिकाणी आम्हाला एक ज्ञान त्या ठिकाणी दिलेलं आहे. सेपरेशन हे फार महत्त्वाचं परमेश्वराने त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्या इतका मोठा समुदाय त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे घोषणा करत होता, त्यातून त्या समुदायामध्ये देखील त्याचे शिष्य होते. परंतु
प्रभू येशू ख्रिस्ताने दोघांना त्यातून वेगळं केलेलं आहे कामगिरीकरिता. प्रियानो, आम्ही मोठ्या समुदायामध्ये असतो, अनेक मंडळामध्ये मोठा समुदाय असतो आणि त्या समुदायामध्ये आम्ही आमचं अस्तित्व कशा प्रकारचं आहे हे आम्हाला तपासणं फार गरजेचं आहे. परमेश्वर आम्हाला त्यातून वेगळं करतो का? परमेश्वराची नजर आमच्यावर पडते का? हे फार महत्वाचं आहे. केवळ मंदिरात जाणं, प्रार्थना करणं, आपलं अटेंडन्स देणं, सभासत्व टिकवणं याकडे आम्ही लक्ष लावण्यापेक्षा परमेश्वराचं लक्ष आमच्याकडे केंद्रित होण्याकरिता आम्हाला कार्य करण्याची गरज आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने 2 जणांस वेगळं केलं कामगिरीकरिता. प्रियानो, जर मला सांगू द्यात की अनेक मंडळांमध्ये असे प्रकारचे वादळ आहे, असा समुदाय आहे, परंतु त्यातून परमेश्वर आम्हाला वेगळं करतो का? प्रियानो, मी धार्मिकतेविषयी बोलत नाही, कारण मुळात आम्ही धार्मिक आहोत असा आमचा समज असतो. परंतु मला तुम्हाला सांगू द्यात की मी मागे देखील म्हटलेलं आहे की योबाच्या बाबतीत परमेश्वराने साक्ष दिली की तो धार्मिक आणि सात्विक मनुष्य आहे. म्हणून धार्मिकतेविषयी कोणी मनुष्य साक्ष देऊ शकत नाही, किंवा तो देत असेल तर खोटे बोलत आहे. परंतु आमची धार्मिकता परमेश्वराकडून साक्षरूपी होण्याची गरज आहे. तर मी या ठिकाणी वेगळं होणं म्हणजे निवडलं जाणं याविषयी सांगत आहे, कारण पाम संडे हाच आम्हाला संदेश देतो की आम्ही वेगळं होण्याची गरज आहे. सेपरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस डेज. आम्ही सध्या पाम संडे, गुड फ्रायडे, ईस्टरच्या दिवसांमध्ये आहोत आणि म्हणून आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की सर्वप्रथम प्रभू येशू ख्रिस्ताने त्या गाढवाला वेगळं केलं. त्या 2 शिष्यांना त्या कामगिरीकरिता प्रथम वेगळं केलं आणि मग त्यांना कामगिरी दिली की तुम्ही जाऊन त्या गाढवाला वेगळं करा. म्हणजे बांधलेलं होतं त्याला सोडून आणा, असं प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा होती. आणि ते त्या ठिकाणी गेले, त्या गाढवाला आणि त्याच्या शिंगराला वेगळं केलं. प्रियानो, परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिंगरू आणि गाढव यांना परमेश्वराने वेगळं केलं नाही. परमेश्वराला त्या शिंगराची गरज होती की ज्याच्यावर कोणी बसलं नाही, ज्याचा उपयोग कोणी अद्याप केला नाही. परंतु आईपासून त्या शिंगराला वेगळं करणं हे येशू ख्रिस्ताला पटलं नाही, हे त्याचे तत्व नाही. म्हणून लक्षात घ्या की त्या गाढविणीला वेगळं केलं, त्याबरोबर ते शिंगरू प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलं गेलेलं आहे. 2 व्यक्तींना या समुदायामधून वेगळं केलं गेलं आणि त्यांना कामगिरी दिली की तुम्ही जाऊन त्या गाढवाला वेगळं करा, सोडवून आणा. प्रियानो, या दिवसांमध्ये आम्हाला हीच अपेक्षा आहे. आम्ही समुदायामध्ये न राहता इतरांपासून वेगळं होण्याची गरज आहे. आणि म्हणून जोपर्यंत तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की जोपर्यंत लोट अब्रामासोबत होता तोपर्यंत त्याच्याबरोबर 7 आशीर्वाद होते. ज्या वेळेस तो अब्रामापासून वेगळा झाला, आणखीन 7 आशीर्वाद त्याला प्राप्त झाले. प्रियानो, ते पहिले 7 आशीर्वाद जे होते ते पृथ्वीचे आशीर्वाद होते. वाळूचे कणा एवढं परत तुझी संतती इतकी होईल, या पृथ्वीविषयी चे आशीर्वाद त्याच्याबरोबर होते. आणि नंतर जे 7 आशीर्वाद आले वेगळे झाल्यानंतर ते या आशीर्वादापासून वेगळे होते. म्हणून वेगळं होणं फार गरजेचं आहे. आज पवित्र शास्त्र आम्हाला या पाम संडे विषयी सांगत आहे की जेव्हा आम्ही वेगळं झालो तरच आशीर्वाद आमच्या
आमच्या सोबत कार्य करण्यास सुरुवात होते. जोपर्यंत आम्ही समुदायामध्ये आहे तोपर्यंत प्रियांनो आमच्याबरोबर आशीर्वाद नसतात किंवा कुठली कामगिरी आमच्याकरिता नसते. आणि म्हणून पवित्र शास्त्र या ठिकाणी या मत्तयाच्या पुस्तकामध्ये आम्हाला सांगत असताना, या पाम संडेविषयी सांगत असताना या ठिकाणी आम्हाला दिसून येतं की समुदायापासून वेगळं होण्याची गरज आहे. प्रियानो, हे परमेश्वराचं पवित्र वचन आहे आणि याचं रहस्य आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. प्रियानो, आम्ही जर पाहिलं तर शद्रक, मेशक, अबेदनगो हे वेगळे झाले, त्या समुदायामध्ये नव्हते. त्यांनी सांगितलं की आम्ही नमन करणार नाही. प्रियानो, त्यांनी जर नमन केलं असं तर त्या समुदायामध्ये सामील होणाऱ्यांमध्ये ते असले असते, परंतु त्यांनी ते वेगळे झाले, वेगळा निर्णय घेतला, म्हणून त्यांना परमेश्वराच्या संगतीचा लाभ मिळाला आहे. आणि म्हणून शद्रक, मेशक, अबेदनगो विषयी आम्हाला ठाऊक आहे की परमेश्वर स्वतः त्यांच्या बरोबर होता. प्रियांनो, आम्हाला समुदायातून वेगळं होण्याची गरज आहे. मी आध्यात्मिक दृष्ट्या या गोष्टी बोलत आहे की आमचं जीवन हे जगी इतरांपेक्षा वेगळं असण्याची गरज आहे. आम्ही जर वेगळे आहोत तर आमचे आशीर्वाद प्रकाशासारखे चमकणारे आहे. आणि म्हणून मी एक उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो की मी मागे एकदा नेपाळला गेलो होतो आणि त्या ठिकाणी गरमी खूप होती, तहान देखील लागलेली होती, परंतु रस्त्याने जात असताना त्या डोंगरावरून वाहणारे झरणे मी पाहिले. त्या ठिकाणी आम्ही थांबलो आणि खाली उतरून मी माझे बूट आणि सॉक्स काढले आणि त्या पाण्यात उभा राहिलो. खूप आल्हाददायक त्या ठिकाणी वाटलं. आणि नंतर माझं नजर पायाकडे गेली तर पाणी माझ्या पायाला स्पर्श होऊन पुढे जात होतं. मी विचार केला की पाणी या ठिकाणी थांबत का नाही, माझ्या पायाजवळ थांबत का नाही, ते स्पर्श होऊन पुढे जात आहे. नंतर माझ्या लक्षात आलं की यामध्ये पाण्याचा दोष नाही, तर मी ज्या दिशेने उभे राहिलो त्याचा दोष आहे. आणि म्हणून मी माझी दिशा बदलली. त्यावेळेस वरून येणारं वाहणारं पाणी माझ्या पायाजवळ थांबू लागलं. प्रियांनो, या जगामध्ये आमची दिशा बदलण्याची गरज आहे. पवित्र शास्त्र वाचन करत असताना आम्हाला त्याचा अर्थ समजणं गरजेचं आहे. आम्ही समुदायामध्ये जर फिरत असो, आमची दिशा आम्ही बदलत नाही, तर प्रियानो कदापिही आशीर्वादापासून आम्ही वंचित राहणार आहे. आणि म्हणून चेंज युअर डिरेक्शन, आमची दिशा आम्ही बदलली पाहिजे, वेगळं झालं पाहिजे. आणि याकरिता प्रियानो आम्हाला परमेश्वराच्या पवित्र वचनाचं मार्गदर्शनाची गरज आहे. मोठा समुदाय त्या ठिकाणी होसाना होसाना जयघोष करीत होता. प्रियानो, काही लोक आपले वस्त्र टाकत होते, काही लोक त्या खजुराचे ढाळे फाट्या त्या ठिकाणी टाकत होते आणि जयघोष करीत होते. परंतु त्या ठिकाणी त्यांना गप करण्याकरिता दटावणारे लोक देखील त्या ठिकाणी होते. प्रियांनो, आमच्या मंडळांमध्ये आम्ही पाहतो की अनेक मंडळांमध्ये मी पाहिलं की अशा प्रकारचे वादळ, अशा प्रकारचे समुदायातील लोक आहेत जे मंडळाच्या कार्यांमध्ये दटावणारे लोक आहेत. त्या खजुराच्या डाळ्याच्या काट्या टोचल्यासारखे ते त्या ठिकाणी ओरडत असतात. प्रियांनो, मला सांगू द्या की आम्ही त्या समुदायामध्ये कुठल्या गटामध्ये आहोत. आम्हाला परमेश्वराकडे विजयी राजा म्हणून पाहायचा असेल
तर आम्हाला होसानाच्या जयघोष करणाऱ्या समुदायामध्ये सामील होण्याची गरज आहे. आम्ही जर अधिकांश आमचा अधिकार, आमचा अहमपणा, आमचं गर्व, आमचं पुढारपण याच्यामध्ये जर गुंतलेले राहोत तर आम्ही त्या दटावणाऱ्या लोकांमध्ये आहोत. दोन्ही वेगळे केलेले आहेत. तो समुदाय देखील त्या ठिकाणी 2 गटामध्ये विभागला गेलेला आहे. प्रियानो, वेगळं होण्याची गरज आहे. परमेश्वराचं वचन सांगतं की मी मेंढरे आणि बकरी वेगळे करेन. प्रियानो, परमेश्वर आमचा मेंढपाळ आहे आणि आपण कदापिही आजपर्यंत पाहिलं नसेल किंवा ऐकण्यात आले नाही की मेंढरं आणि बकरी यांचं ब्रीड कुठे निघाले असेल तर कदापि नाही. ते होऊ शकत नाही. तर आम्ही आज वेगळं होत असताना या पाम संडे दिवशी आमची स्वतःची आम्ही तयारी केली पाहिजे की आम्ही कुठल्या समुदायामध्ये आहोत. आम्हाला परमेश्वरापासून वेगळं होण्याची गरज आहे. परमेश्वराकडून आम्हाला ते ज्ञान, ते दान प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. केवळ पाम संडे होसाना होसाना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो असे जयघोष करून आम्ही बकऱ्याच्या समुदायामध्ये सामील होणारे असेल तर प्रियानो, आमची परमेश्वरासमोर निवड कदापिही नाही. आम्हाला मेंढर होण्याची गरज आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त मेंढरांचा मेंढपाळ आहे. आणि म्हणून कित्येक लोकांकडून काही गोष्टी बोलत असताना मला ऐकायला मिळतं की हे आमचं नाही, परमेश्वर करेल जे करायचं आहे ते. प्रियांनो, तुम्ही बकऱ्यांमध्ये सामील होणारे लोक आहात असं मला वाटतं. आम्हाला मेंढर होण्याची गरज आहे. आमचा निर्णय या पाम संडे विषयी असला पाहिजे की आम्ही परमेश्वराद्वारे वेगळं होणार आहोत आणि वेगळं होऊन आम्हाला मेंढराचं स्वरूप धारण करायचं आहे. आम्ही कारण परमेश्वराची मेंढरं आहोत आणि जर आम्ही म्हणत आहोत की तो आमचा मेंढपाळ आहे तर आम्हाला मेंढर होण्याची गरज आहे. म्हणून पवित्र शास्त्र आज या पाम संडे विषयी आम्हाला सांगत आहे. मंडळातील प्रियजनांनो, या ठिकाणी 2 गट पवित्र शास्त्र दाखवत आहे. समुदायातून 2 लोकांस वेगळं केलं. त्या 2 लोकांस कामगिरी दिली की तुम्ही जाऊन त्या गाढवीला वेगळं करून आणा. परमेश्वर ज्या वेळेस तुम्हाला वेगळं करतो त्यावेळेस परमेश्वर कामगिरी देतो की इतरांना बंधनातून वेगळं करणं गरजेचं आहे. ते न करता आम्ही जर इतर उपद्व्याप करत आहोत तर परमेश्वराचं न्यायाच्या दिवशी तुम्हाला सामोरे जाणं फार गरजेचं आहे आणि त्या समयी फार कठीण असणार आहे. आणि म्हणून आज पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे देवाची मेंढरं होण्याची गरज आहे. आम्हाला निर्णय घेण्याची गरज आहे. प्रियानो, वेगवेगळ्या मंडळांमध्ये मी जात असताना मला दिसून येतं की मोठा कलह आहे, मोठं वादळ आहे. विखुरलेले मंडळे आहेत. 2 गटांमध्ये विखुरलेले मंडळे आहेत आणि त्या विखुरलेल्या 2 गटांमध्ये विखुरलेल्या मंडळांकडे जर पाहिलं तर हे दोन्ही गट वेगळे केलेले आहेत, वेगळे झालेले आहेत आणि कोण मेंढरं आणि कोण बकरी याचा अंदाज लावणं फार कठीण आहे. कारण परमेश्वर मेंढपाळ आहे. परमेश्वर जर विजयाचा राजा आहे, तो जयघोषामध्ये तो यरुशलेमेत प्रवेश करत आहे, तर आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही त्या परमेश्वराच्या मागे चालत असताना वेगळं झालं पाहिजे. प्रियानो, आज आम्ही पाम संडे साजरा केला, परंतु आम्ही वेगळे झालेले आहोत का? आमच्यामध्ये ते विचार आहेत का? आम्ही त्यावर विचार केला का? प्रियानो, फार महत्वाचं आहे. केवळ सण साजरा करून
आमची आहे ती स्थिती ठेवणं राखण्यापेक्षा प्रियांनो, परमेश्वराकडून आम्हाला वेगळं होण्याची गरज आहे. आणि म्हणून मंडळाच्या समुदायामध्ये चालत असताना आमचं अस्तित्व मेंढरा किंवा बकरी हे आम्ही तपासून पाहण्याची गरज आहे. आज परमेश्वराने या पाम संडे विषयी आम्हाला हा संदेश दिला आहे की वेगळं होणं किती गरजेचं आहे. सेपरेशन इज इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. इफ वी आर नॉट सेपरेटेड, we are very far from the Jesus Christ. That is the reason the Palm Sunday gives us the importance. आज आम्हाला हा निर्णय घेण्याची गरज आहे. प्रियानो, परत मी पुन्हा प्रभू येशू ख्रिस्ताची ही जी वाटचाल आहे त्या कालवरीपर्यंतची, त्यामधले एक एक टप्पे मी व्हिडिओद्वारे आपणापर्यंत आणू इच्छित आहे. फार रहस्याच्या गोष्टी त्या अरण्यातील उपवासाच्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापासून ते कालवरीपर्यंत आहे. आणि ह्या कालवरीकडे जाणाऱ्या वाटेमधले हे टप्पे आहेत ज्याच्यात जयघोषाने यरुशलेमेत प्रवेश करणे हा एक आहे. आणि त्याविषयी मी आज मुद्दाम पाम संडे साजरा झाल्यानंतर मी आपणासमोर आलो आहो. हा व्हिडिओ परमेश्वरा इतरांना शेअर करा, कारण येणाऱ्या परत दिवसांमध्ये मंदिरापर्यंत मी जाणार आहे. यरुशलेमेत प्रवेश केल्यानंतर ते मंदिर, त्यानंतर गेथसेमने आणि कालवरी, ह्या प्रत्येक टप्प्यांचं विश्लेषण पवित्र आत्म्याद्वारे प्रियांनो मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. देवबाप करो आणि या सर्व गोष्टी स्मरणात असण्याकरिता आम्हाला सहायता करू. आपण प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर पित्या, तुला धन्यवाद देतो. आज पुन्हा एक वार प्रभू परमेश्वरा हा सण आम्ही साजरा केला आणि प्रभू परमेश्वरा त्याचा अर्थ समजून घेण्याकरिता प्रभू तू मला संधी दिली. धन्यवाद देतो. येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येक टप्प्याचं प्रभू परमेश्वर बापा विश्लेषण होत असताना तुझा कैवारी आत्मा मला या वचनाच्या प्रगटीकरणातून चालवतो, याकरिता धन्यवाद देतो. प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या सामर्थ्यशाली नावात मी मागतो म्हणून तो ऐक. आमेन.